नमस्कार मित्रांनो, 2026 मध्ये जर तुम्ही स्ट्रक्चर प्लॅनिंग केलं नाही तर नक्कीच 2036 मध्ये गॅरंटेड तुम्ही फायनान्शियल ब्रोक होणार. असं काय आहे की 2026 मध्ये स्ट्रक्चर प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे, जेणेकरून हे नाही केलं तर 2036 मध्ये व्यक्ती फायनान्शियल ब्रोक होऊ शकते. आज या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण अंडरस्टँड करूया आणि यापासून जर वाचायचं असेल तर मी तुम्हाला 5 गोल्डन रूल या व्हिडिओच्या एंड पर्यंत देणार. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमधून तुम्हाला कळेल की 2026 मध्ये का स्ट्रक्चर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. मित्रांनो नमस्कार, माझं नाव नितीन घाडगे. मी सिक्रेट्स ऑफ फायनान्शियल फ्रीडम ॲमेझॉन बेस्ट सेलिंग पुस्तकाचा ऑथर. गेले 17 वर्षापासून वेल्थ ॲडवायझरी बिझनेसमध्ये मी खूप ॲग्रेसिव्हली काम करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही 2026 मध्ये स्ट्रक्चर प्लॅनिंग का करायला पाहिजे हे मी सांगणार आहे. मित्रांनो, 2026 मध्ये कोणती फायनान्शियल आपत्ती ऑलरेडी आलेली आहे आणि कोणती येऊ शकते हे पहिल्यांदा अंडरस्टँड करून घ्या. आज तुम्ही थोडंसं ऑब्झर्व केलं असेल तर बहुतेक देशामध्ये कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस आलेला आहे. याचा अर्थ एका सर्वसामान्य व्यक्तीला ही गोष्ट अंडरस्टँड करायची आहे की दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी त्याला लागत आहेत या सर्व गोष्टी महाग झालेल्या आहेत. इन्फ्लेशन वाढलेलं आहे. तो इन्फ्लेशन वाढलेला आहे, त्यामुळे कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस ऑलरेडी अराईज झालेले आहे. त्याचबरोबर 2026 मध्ये ही गोष्ट पण तुम्हाला प्रकर्षाने जाणवणं गरजेचं आहे की जॉब सिक्युरिटी फार कमी होत चाललेली आहे. स्पेसिफिकली एआयच्या मुळे प्रॉब्लेम हा झालेला आहे की बरेचसे लोक जे कॅज्युअल आहेत त्यांचे जॉब जात आहेत आणि ते जॉब एआय एजंट मार्फत कंप्लीट केले जात आहेत. त्यामुळे 2026 मध्ये आणि त्यानंतर देखील जॉब सिक्युरिटी फार कमी होत चाललेली आहे. 2026 मध्ये ही पण गोष्ट अंडरस्टँड करा की जॉब सिक्युरिटी कमी होते, त्यामुळे रिटायरमेंट जे एज आहे ना हे पण कमी कमी होत चाललेले आहे. त्यामुळे 2026 मध्ये स्ट्रक्चर प्लॅनिंग करणं अत्यंत महत्वाचे आहे. चौथी महत्वाची गोष्ट की मुलांचं शिक्षण जर बघितलं, तुमचं करिअर शॉर्ट झालेले आहे. आज तुम्ही 40 वर्षाचे आहात, तुम्ही कदाचित 55 वर्षापर्यंत तुमचं करिअर संपवणार, पण 55 वर्षी तुमची मुलं हायर एज्युकेशनमध्ये असणार आणि हायर एज्युकेशनला खूप सारे पैसे लागणार. 60व्या वर्षी तुम्ही रिटायरमेंटमध्ये असाल तर 60व्या वर्षी मुलं तुमची सेटल नसतील झाली. चौथं क्रायसिस हे असेल की 2026 मध्ये स्ट्रक्चर प्लॅनिंग केलं नाही तर कदाचित 2036 मध्ये 2040 मध्ये तुमची मुलं हायर एज्युकेशन घेऊन देखील तुमच्यावरती फायनान्शियल डिपेंड राहू शकतात. त्यानंतर महत्वाची गोष्ट, जर तुमच्यावरती पेरेंट्स डिपेंड असतील तर कदाचित हेच पेरेंट्स लॉंगर लाईफ एक्सपेक्टन्सी कारणाने तुमच्यावरती फायनान्शियल डिपेंड राहू शकतील. म्हणजे 5 गोष्टी ज्या व्यक्तीला कळल्या त्या व्यक्तीने 2026 मध्ये स्ट्रक्चर प्लॅनिंग करणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि 5 गोष्टी साध्या सुद्धा नाहीत, फार क्रिटिकल आहेत. पण या 5 गोष्टींपासून जर तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅनिंग करता आलं तर नक्कीच तुम्ही देखील पुढच्या 10 वर्षामध्ये 2036 मध्ये स्ट्रक्चर प्लॅनिंग मार्फत फायनान्शियल फ्री होऊ शकता. आता आपण बघूया की 5 असे कोणते गोल्डन रूल आहेत हे 2026 मध्ये तुम्हाला फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे गोल्डन रूल प्रूव्हन आहेत, टाइम टेस्टेड आहेत आणि गेल्या 17 वर्षाच्या वेल्थ ॲडवायझरी प्रॅक्टिसमध्ये हे गोल्डन रूल आम्ही आमच्या क्लायंटच्या फायनान्शियल लाईफमध्ये इम्प्लिमेंट करून, मेंटॉरिंग करून, रिव्ह्यू करून त्यांना फायनान्शियल फ्री बनवलेलं आहे. त्यांच्या परिवारातले पहिले मिलियनेर देखील ते बनलेले आहेत. त्यामधला पहिला गोल्डन रूल, तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह 2026 मध्ये क्लिअर करणं फार गरजेचं आहे. गोल आणि ऑब्जेक्टिव्ह काय असू शकतात? आज तुम्ही 40 वर्षाचे आहात, सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, डॉक्टर आहात, हाय इन्कम प्रोफाईलमध्ये आहात. पुढच्या 10-15 वर्षामध्ये जर तुमच्या इंडस्ट्रीमधून, तुमच्या कामामधून तुम्हाला बाहेर यायचं असेल तर तुम्हाला एक्झिट प्लॅन बनवणं गरजेचं आहे. आणि हा एक्झिट प्लॅन तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंगद्वारे करता येऊ शकतो. तो गोल ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला इन्स्पायर करेल पुढचे 10-15 वर्ष, जेणेकरून तुम्ही रेग्युलर इन्व्हेस्टिंगमध्ये राहू शकता. तुमच्यावरती तुमची मुलं फायनान्शियल डिपेंड आहे, त्यांच्या शिक्षणाचं रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती आहे, त्यांच्या लग्नाची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती आहे. देन हा पण एक गोल ऑब्जेक्टिव्ह सेट करणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये तुम्हाला पुढच्या 5-10 वर्षामध्ये तुमचं घर अपग्रेड करायचं आहे, सेकंड होम घ्यायचं आहे, इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी घ्यायचं आहे, हा देखील गोल ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सेट करणं गरजेचं आहे. पहिला गोल्डन रूल हाच असेल की तुम्हाला गोल ऑब्जेक्टिव्ह
सेट करणं गरजेचं आहे. विदाउट गोल ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला जायचं कुठे आहे हे तुम्हाला कळणार नाही. दॅट मीन्स तुमचं पॉइंट ए तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे अँड पॉइंट बी देखील माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला दोन्ही गोष्टी माहीत नसतील तर ऑल द टाइम तुम्ही रॅन्डम ॲडवाइस करणार. ऑल द टाइम तुम्हाला हे वाटेल की जास्त पैसे कमवले, दॅट मीन्स आपण ऑटोमॅटिकली वेल्थ क्रिएट करू शकू. तो रिसर्च पण सांगतोय, डेटा पण सांगतोय की 99% लोक जे जास्त पैसे कमवत आहेत, हाय इन्कम मध्ये आहेत, ते फायनान्शियली ब्रोक होतात, फायनान्शियल स्ट्रेसमध्ये लाईफ जगतात. हाय इन्कम प्रॉब्लेम नाहीये, कमवलेल्या पैशाला कशा पद्धतीने स्ट्रक्चर करता हा मेजर कॉन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट येते आणि ती म्हणजे प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट अँड प्रोटेक्शन. आता रिस्क मॅनेजमेंट प्रोटेक्शन मध्ये ही गोष्ट अंडरस्टँड करा की बघा, वेल्थ क्रिएट करण्यासाठी ना तुम्हाला 15 वर्ष लागतील, 20 वर्ष लागतील. वेल्थ क्रिएट जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स थ्रू क्रिएट करायचं आहे तर काही प्रिन्सिपल अंडरस्टँड करा की तुम्हाला 15-20 वर्ष लॉंग टर्म रेग्युलर इन्व्हेस्ट करावं लागेल. लॉंग टर्म रेग्युलर इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला हे पण अंडरस्टँड करायचं की या 15-20 वर्षामध्ये तुमच्या घरामध्ये काही घटना घडली, क्रिटिकल इलनेस आले, कोणी आजारी पडलं, कोणी इंजर्ड झालं तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगवरती इम्पॅक्ट पडला नाही पाहिजे. म्हणून प्रोटेक्शन प्लॅनिंग स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. या प्रोटेक्शन प्लॅनिंगमध्ये तुम्ही सर्व टाईपचे इन्शुरन्स कव्हरेज घ्या, हेल्थ इन्शुरन्स घ्या, क्रिटिकल इलनेसेस घ्या, ॲक्सिडेंटल आणि त्याचबरोबर अदर इन्शुरन्सेस जे तुमचं प्रोटेक्शन करतील वेल्थला, त्याला पण इन्क्ल्यूड करा. कारण वेल्थ क्रिएट करायला तुम्हाला 20 वर्ष लागतील इन्व्हेस्टिंग थ्रू, बट वेल्थ डिस्ट्रॉय व्हायला 5 महिने 6 महिने सफिशियंट आहे. तर गोल्डन रूल नंबर 2 की तुमच्याकडे प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट अँड प्रोटेक्शनचा प्लॅन असणं फार गरजेचं आहे. तिसरा गोल्डन रूल की तुम्हाला राईट डायव्हर्सिफिकेशन प्लॅन बनवणं पण फार गरजेचं आहे. डायव्हर्सिफिकेशन, ॲसेट अलोकेशन या गोष्टी तुमच्या वेल्थ क्रिएशन जर्नीमध्ये फार मोठा रोल अप्लाय करतात. मेजॉरिटी लोक ही गोष्ट अंडरस्टँड करत नाही, त्यामुळे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पैशाला इन्व्हेस्ट करताना कॉन्सन्ट्रेशन रिस्क घेतात. कॉन्सन्ट्रेशन रिस्क म्हणजे एकाच टाईपच्या ॲसेट क्लासमध्ये सातत्याने आपला कष्टाने कमवलेला पैसा कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा पास्ट एक्सपिरियन्सवरून ते इन्व्हेस्ट करत असतात किंवा ट्रेंडला फॉलो करून इन्व्हेस्ट करत असतात. डायव्हर्सिफिकेशन प्लॅन तुमच्याजवळ नसेल तर फक्त तुम्ही पैसे कमवताय आणि रॅन्डम फायनान्शियल डिसिजन घेऊन तुम्ही इन्व्हेस्ट करताय. मित्रांनो, नक्की तुम्हाला सांगतो, तुम्ही 100% 10, 15, 20 वर्षांनी गॅरंटेड वेल्थ क्रिएट करू शकत नाही, कारण तुम्ही तुमच्या रिस्कला डायव्हर्ट्स नाही केलेले आहे. डायव्हर्सिफिकेशन प्लॅन तुमच्या रिस्कला मिनिमाइज करतो. तुम्हाला माहिती पाहिजे की कोणकोणत्या टाईपचे ॲसेट आहेत जेणेकरून तुम्हाला त्या ॲसेट क्लासमध्ये थोडे थोडे पैसे तुमच्या गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हला कन्सिडर करून इन्व्हेस्ट करता आले पाहिजे. जसं कॅश बेस इन्व्हेस्टमेंट असू शकतात, डेट इन्स्ट्रुमेंट असू शकतात, ज्याच्यामध्ये बँकेची FD, बँकेची रिकरिंग डिपॉझिट, PPF अकाउंट. तुम्ही एम्प्लॉई असाल तर तुमच्या एम्प्लॉयरचं EPF अकाउंट असू शकतं, NPS अकाउंट असू शकतं, सुकन्या समृद्धी, हे सगळे डेट इन्स्ट्रुमेंट आहे. त्यानंतर थर्ड ॲसेट क्लास जो इन्व्हेस्टमेंटसाठी आहे तो आहे इक्विटी. इक्विटीमध्ये तुम्ही डायरेक्ट स्टॉक्समध्ये तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करून पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही म्युच्युअल फंड, मॅनेज फंड थ्रू देखील तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, PMS थ्रू इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतर चौथा ॲसेट येतो ज्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायची, अत्यंत पॉप्युलर ॲसेट क्लास आहे, बट केअरफुली या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करा. जगभरामधले 89% सेल्फ मेड मिलेनियर याच ॲसेट क्लासमध्ये प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन करून वेल्दी झालेले आहेत, मिलेनियर झाले आहेत, बेलेनियर पण झालेले आहेत. आणि ती ॲसेट क्लास आहे रिअल इस्टेट. आता रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला रेसिडेन्शियलमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, ऑफिस स्पेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. या सर्व गोष्टी अंडरस्टँड करूनच तुम्हाला योग्य डायव्हर्सिफिकेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. डायव्हर्सिफिकेशन तुमची रिस्क मिनिमाइज करतो आणि मिनिमाइज रिस्क तुम्हाला फास्टेस्ट वेमध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी एफर्ट्स तुम्हाला करून देते. त्यानंतर शेवटचं ॲसेट टाईप येतो कमोडिटी ॲसेट क्लास. यामध्ये स्पेसिफिकली आपण हेज ॲसेटला इन्क्लूड करू. याला गोल्डमध्ये आपण इन्व्हेस्ट थोडेसे पैसे आपले करणं फार गरजेचं आहे. तुम्ही गेल्या दीड वर्षामध्ये बघितलं असेल, इन्फ्लेशन वाढलेलं आहे, इकॉनॉमीमध्ये बऱ्याच टर्मॉईल झालेले आहेत, कंपनीचं अर्निंग्स कमी झालेले आहेत. अशा सिच्युएशनमध्ये गोल्डनी गेल्या 1.5 वर्षामध्ये चांगला ROI देत आहे.
तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲसेट अलोकेशनमध्ये गोल्डचं पण प्रमाण 10 ते 15% इन्व्हेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. थर्ड गोल्डन रूल फार इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला योग्य पद्धतीने तुमचा कमवलेल्या कष्टाचा पैसा डायव्हर्सिफाय करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुमची रिस्क मिनिमाइज करून तुम्ही फार लवकरात लवकर वेल्थ क्रिएट करू शकता. चौथा गोल्डन रूल मी इथे हा सांगेन की तुमच्या जवळ नॉन निगोशिएबल रिटायरमेंट प्लॅन करणं गरजेचं आहे. रिटायरमेंट प्लॅन का करायचं आहे? कारण आज तुम्ही 40 वर्षाचे आहात, 45 वर्षाचे आहात, जॉब सिक्युरिटी कमी झालेली आहे, AI मुळे टेक्नॉलॉजी खूप फास्ट चेंज होत आहेत, सतत अपग्रेड राहणं, सतत स्किल अपग्रेड करणं हे बऱ्याचशा लोकांना पॉसिबल नाही आहे. अशा सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे एक रिटायरमेंट नॉन निगोशिएबल प्लॅन असेल तर तो कदाचित पुढच्या 10-15 वर्षामध्ये तुमचं इन्कमचं प्रोव्हिजन करेल. कारण पोस्ट रिटायरमेंट तुम्हाला 25-30 वर्ष ॲक्टिव्ह इन्कम नसणार आहे, याची जाणीव करून घ्या. जरी तुम्हाला जास्त वर्ष काम करण्याची इच्छा असेल तरी पण 10-15 वर्षानंतर तुम्ही रिटायर होणार आहे. आजपासूनच एक्झिट प्लॅन तुमचा क्रिएट करणं फार गरजेचं आहे. कारण जर 60व्या वर्षी तुम्ही काम करणार आहात, 65व्या वर्षी काम करणार आहात, 70व्या वर्षी काम करणार आहात आणि काम करताना तुम्हाला इन्स्पिरेशन हवं असेल तर इन्स्पिरेशनसाठी तुमच्याकडे एक चांगला योग्य नॉन निगोशिएबल रिटायरमेंट प्लॅन असणं गरजेचं आहे, जो तुम्हाला एक्झिट पण योग्य पद्धतीने करण्यास हेल्प करेल. सर्वसामान्य व्यक्तीला ज्याला 1 लाख रुपयाचं आयुष्य जगायचं आहे, आज ती व्यक्ती 40 वर्षाची आहे, इन्फ्लेशनला ऍड केलं तर ती व्यक्ती 20 वर्षांनी रिटायर व्हायला जाणार आहे वयाच्या 60व्या वर्षी. त्यानंतर 30 वर्षाचं लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. म्हणजे 20 वर्षानंतर ज्या व्यक्तीला रिटायर व्हायचं आहे, 1 लाख रुपयाचं आयुष्य जगायचं आहे, त्या व्यक्तीला पण 20 वर्षानंतर 9.5 कोटी रुपयाची गरज आहे. आज तुम्ही 45 वर्षाचे आहात, 1 लाख रुपयाचं आयुष्य जगायचं आहे, 15 वर्षांनी तुम्ही रिटायर होणार आहे, त्यानंतर 30 वर्ष तुम्हाला रिटायरमेंटमध्ये सुखासुखी आयुष्य जगायचं आहे. कारण लाईफ एक्सपेक्टन्सी इन्क्रीज झालेली आहे. त्या व्यक्तीला देखील 9.5 कोटी रुपयाची गरज आहे किंवा 7 कोटी रुपयाची गरज आहे. अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही नॉन निगोशिएबल प्लॅनला दुर्लक्षित केलं तर तुम्ही लाईफ फक्त होपवरती आणि लकवरती सोडताय. 2026मध्ये आलेलाच आहात तर हे गोल्डन रूल फॉलो करणं पण तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून फायनान्शियल डिपेंडन्सी तुमची कोणावरती राहणार नाही. आणि 5वा आणि इम्पॉर्टंट गोल्डन रूल हाच आहे, या 4ही गोष्टींना योग्य पद्धतीने स्ट्रक्चर करणाऱ्या एक्सपर्टकडे जा, जेणेकरून हा एक्सपर्ट तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आज भारतामध्ये ही गोष्ट चाललेली आहे की यूट्यूब मार्फत, सोशल मीडिया मार्फत बरेचसे असे इन्फ्लुएन्सर आहेत, हे तुम्हाला फ्रीमध्ये सल्ला तर देत आहेत, पण हाच फ्रीमधला सल्ला कालांतराने फार महागात पडायला सुरुवात झालेली आहे. प्रोफेशनल आणि एक्सपर्ट ॲडवायझर, वेल्थ ॲडवायझरकडे ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळी ह्या 4ही गोष्टींना तो इम्पॉर्टन्स देतो आणि 4ही गोष्टी एका पेपरवरती स्ट्रक्चर करतो. 2026मध्ये 5 गोल्डन रूलला मित्रांनो खरंच तुम्ही फॉलो केलं ना, 2036मध्ये तुम्ही तुमच्या परिवारातले पहिले मिलेनियर देखील बनाल. 2040मध्ये तुम्ही तुमच्या परिवारातले फायनान्शियल फ्री बनाल आणि तुमच्या नेक्स्ट जनरेशनसाठी लिगसी पण देऊन जाणार. नेक्स्ट जनरेशनसाठी खरंच तुम्हाला लिगसी द्यायची आहे तर 2026मध्ये या 5 गोल्डन रूलला तुमच्या स्ट्रक्चरमध्ये इन्क्लूड करा. कारण 2026मध्ये बऱ्याचशा जणांनी रिझोल्युशन्स तर केलेले आहेत, पण या रिझोल्युशनला योग्य पद्धतीने तंतोतंत फॉलो करून त्या रिझोल्युशनला गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करून त्यांना अचीव्ह करणं हे फार चॅलेंजिंग असेल. पण या प्रोसेसला फॉलो करा. ट्रस्ट मी, गेल्या 17 वर्षापासून या प्रोसेसला फॉलो केल्या कारणाने आम्ही शेकडो लोकांना त्यांच्या परिवारातलं पहिले मिलिनियर बनवू शकलो. नाव तुम्हाला देखील तुमच्या परिवारामधलं मिलिनियर का बनायचं आहे? कारण जेमतेम 1 लाखाचं आयुष्य जगण्यासाठी पण 7 कोटी लागतात, 8 कोटी लागत आहेत. अजून 10-15 वर्षानंतर जर तुम्ही तुमच्या परिवारातले मिलेनियर नाही बनलात तर तुमची नेक्स्ट जनरेशन पण स्ट्रगल करेल आणि तुम्ही देखील स्ट्रगल कराल. मित्रांनो, थँक्यू सो मच. नक्कीच असेच व्हॅल्युएबल कॉन्टेंट घेऊन आम्ही तुमच्यासमोर येऊ. मेक शुअर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला देखील कळेल की तुम्ही देखील कोणत्या पद्धतीचं फायनान्शियल लाईफ तुमच्यासाठी 2026मध्ये चूज केलं. टिल द टाइम मित्रांनो, थँक्यू सो मच. बाय, टेक केअर अँड हॅपी न्यू इयर.